पाठ तिसरा. भरती ओहोटी. आपल्याला सगळ्यांना समुद्रावर जायला खूप खूप आवडतं. आता या ठिकाणी हे समुद्राचं दृश्य बघा. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ आहे आणि या ठिकाणी दिसतंय की समुद्राचं पाणी किनाऱ्यापासून खूप आत दूरपर्यंत गेलंय. सागर जलाच्या ह्या ज्या हालचाली आहेत त्यांना आपण भरती ओहोटी म्हणून ओळखतो. आता याच्या मागचं शास्त्र समजून घेऊया. भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचं एक चक्र पूर्ण होतं आणि याचा थेट संबंध सूर्य, चंद्र, पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल यांच्याशी आहे. तुम्ही अर्धा पेला पाणी घ्या आणि पेला हातात घेऊन एका दिशेने सावकाश गोल 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 फिरवत राहा. काय दिसतंय बघा. आता तुमच्यातल्याच काही मुलांनी कीचेन बोटात धरा आणि गोल 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 फिरवत काय दिसतंय ते बघा. या सगळ्यांमध्ये आपल्याला केंद्रोत्सारी बलाचे परिणाम बघायला मिळतात. केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. केंद्रोत्सारीचा अर्थ आहे केंद्रातून बाहेर जाणारा. परिवलनामुळे पृथ्वीला जे एक प्रकारचं बल किंवा प्रेरणा मिळते, ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. तिला म्हणायचं केंद्रोत्सारी प्रेरणा. पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते. पण त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करत असते आणि हे बल खूप पटीने जास्त आहे आणि म्हणून भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्या जागीच राहते. सागर जलाला येणाऱ्या भरती ओहोटीला खालील घटक कारणीभूत असतात. एक म्हणजे चंद्र, सूर्य यांचं गुरुत्वाकर्षण बल आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं आणि चंद्राचं अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणं. परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करतं. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी येते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. हा आहे पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम. जसं आता आपल्याला या ठिकाणी दिसतंय की 0° रेखावृत्तावर भरती आहे, त्याच वेळेला त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच 180° रेखावृत्तावर पण भरती आहे आणि त्याच वेळेला या रेखावृत्तांना काटकोन स्थितीमध्ये ओहोटी आहे. म्हणजेच ओहोटी कोणत्या रेखावृत्तावर असेल तर 90°. यानंतर भरती ओहोटीचे प्रकार. ज्याप्रमाणे रोजच्या भरतीच्या वेळा बदलतात त्याप्रमाणे भरतीची कक्षा सुद्धा कमी अधिक होते. साधारणपणे अमावास्येला आणि पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते, तर अष्टमीच्या दिवशी ती नेहमीपेक्षा लहान असते. भरती ओहोटीचा पहिला प्रकार म्हणजे उधाणाची भरती ओहोटी. चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावास्या आणि पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात, त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि उधाणाची भरती जी येते ती सरासरीपेक्षा फारच मोठी असते. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते. ही उधाणाची ओहोटी. दुसरा प्रकार म्हणजे भांगाची भरती ओहोटी. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातनं 2 वेळा तो पृथ्वी आणि सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती असते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल अष्टमी आणि कृष्ण अष्टमीला. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तिथल्या पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम दिसतो आणि म्हणून निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते आणि नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते. कारण चंद्र सूर्य यांचं आकर्षण एक दुसऱ्याला पूरक न होता काटकोनात झालेलं आहे. याला म्हणायचं भांगाची भरती ओहोटी.
भरती ओहोटीच्या वेळेला पाण्याच्या पातळीतल्या फरकाला भरती ओहोटीची कक्षा म्हणतात आणि खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेंटीमीटर इतकी असते, पण किनारी भागात ही कक्षा वाढत जाते. आता बघूया भरती ओहोटीचे परिणाम. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो, समुद्र किनारा स्वच्छ राहतो. बंदरे गाळांनी भरत नाहीत. भरतीच्या वेळेला जहाजे बंदरात आणता येतात. भरतीचं पाणी मिठागरात साठवून मीठ तयार करता येतं. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. आणि भरती ओहोटीमुळे तीव्राची वने, किनारी भागातील जैवविविधता यांचा विकास आणि जतन होतं. आता भरतीची वेळ. भरती ओहोटीची प्रक्रिया सातत्याने घडत असते. भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर मगच ओहोटीची सुरुवात होते. या ठिकाणी आपल्याला पृथ्वी गोल दिसतो. पृथ्वीवरचा क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तिथे भरती येईल. आता ड हा बिंदू पृथ्वीवर क या बिंदूच्या प्रतिपादी स्थानावर म्हणजे बरोबर विरुद्ध असल्यामुळे तिथे पण त्याच वेळी भरती येईल. क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासानंतर येईल, कारण त्यावेळेला 180 अंश तो फिरेल. आणि पुन्हा मूळ जागी 24 तासानंतर येईल, त्यावेळेला तो 360 अंश फिरेल. अर्थातच हाच बदल ड या बिंदूबाबत पण होणार. पण ड बिंदू जेव्हा फिरत फिरत क च्या जागी येईल तेव्हा तिथे भरती असणार नाही. का बरं? कारण त्यावेळेला चंद्र सुद्धा थोडा पुढे गेलेला असणार आणि तो आता या ठिकाणी असणार आहे आणि त्यानं 6 अंश 15 मिनिटं एवढं अंतर कापलेलं असेल. म्हणूनच ड बिंदूला या चंद्रासमोर यायला 25 मिनिटं जास्त लागतील. 12 तास 25 मिनिटांनंतर ड हा बिंदू या चंद्रासमोर येईल आणि मग तिथं भरती येईल. मग त्याच वेळी क या ड च्या विरुद्ध बिंदूवर भरती येईल. त्यानंतर पुन्हा सुमारे 12 तास 25 मिनिटांनी क1 हा बिंदू या चंद्रासमोर म्हणजे थोडक्यात चंद्राची तिसरी स्थिती या ठिकाणी येईल आणि दुसऱ्या वेळेला भरती येईल. त्याच वेळेला ड1 या ठिकाणी पण भरती असेल. किनारी भागात दिवसातून म्हणजे साधारण 24 तासातून 2 वेळा भरती आणि ओहोटी येते आणि दोन्ही भरतीच्या वेळातला फरक सुमारे 12 तास 25 मिनिटाचा असतो. यानंतर पाहूया लाटा. गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारली की त्यावर लहरी येताना दिसतात. अशाच प्रकारच्या वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीनं म्हणजेच ऊर्जेने पाणी गतिमान होतं. वाऱ्यांमुळे सागरजल ढकललं जातं, पाण्यावर तरंग निर्माण होतात, त्यांनाच आपण म्हणतो लाटा. लाटांमुळे सागराचं पाणी वर खाली आणि किंचित मागं पुढं होतं. या लाटा त्यांच्यात समावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात आणि उथळ किनारी भागात येऊन फुटतात. आता लाटेची रचना कशी असते बघा. वाऱ्यामुळे सागरी जल उचललं जातं व त्याच्यासमोर एक खोलगट भाग तयार होतो. लाटेच्या या उंच भागाला म्हणायचं शीर्ष आणि खोलगट भागाला म्हणायचं द्रोणी. शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधलं उभं अंतर ही आहे लाटेची उंची. तर 2 शीर्षांदरम्यानचं किंवा 2 द्रोणी दरम्यानचं अंतर ही आहे लाटेची लांबी. लाटेची लांबी, उंची, लाटेचा वेग हे सगळं वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतं. आता लाटांची गती. सागरी किनाऱ्यालगत उभं राहून बघितलं तर लाटा किनाऱ्याकडे येतायत असं दिसतं. एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात लांबवर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तिथंच वर खाली होत राहते, ती किनाऱ्याकडे येत नाही. याचा अर्थ लक्षात येतोय की लाटेतलं पाणी पुढे येत नाही. म्हणजेच लाटेच्या पाण्याचं वहन होत नाही तर पाण्यातल्या ऊर्जेचं वहन होतं. लाटेच्या निर्मितीचं मुख्य कारण काय आहे? वारा. पण काही वेळेला सागर तळाशी होणारे भूकंप आणि ज्वालामुखी यांच्यामुळे सुद्धा लाटा निर्माण होतात आणि यांची उंची प्रचंड असते आणि त्या लाटा फार विध्वंसक असतात. त्यांना म्हणायचं सुनामी. लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते, तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात
वाळूचं संचयन होऊन पुळण निर्माण होते.